मित्रांनो, काही लिबरल लोक, डाव्या विचारसरणीची लोक भारतामध्ये असा नरेटिव्ह पसरवतात की इंग्रजांनी भारतामध्ये रेल्वे आणली म्हणून भारताची प्रगती झाली। भारताकडे काहीच टेक्नॉलॉजी नव्हती, भारतातले सगळे लोक अडाणी होते, तर यांना संस्कार कोणी दिले? इंग्रजांनी दिले। आणि हा प्रोपगेंडा, हा नरेटिव्ह इतका जास्त सोशल मीडियावरती भिनवला जातोय। या सगळ्यांना माझा एक प्रश्न आहे, जर भारतामध्ये जर गरीबच लोक होते तर गरिबांवरती राज्य करण्यामध्ये कोणाला इंटरेस्ट असतो? खरी गोष्ट काय आहे, इंग्रजांनी भारतामध्ये ट्रेन का आणली, रेल्वे का आणली, सगळ्या अख्ख्या भारतभर रेल्वे लाईन का लावल्या? याचं कारण आहे, भारतामध्ये ज्या लोकांवरती जुल्म करून इकडच्या लोकांची जी संपत्ती गोळा करून ही ट्रेनमध्ये भरून भरून इंग्लंडपर्यंत नेण्यासाठी मध्ये ट्रान्सपोर्टेशनची फॅसिलिटी निर्माण व्हावी, हे वन ऑफ द रिझन आहे भारतामध्ये ट्रेन व्यवस्था सुरू करण्याचं। आणि आपल्याला काय समजवलं जातं की भारतातले सगळे लोक मूर्खच होते। वाद नाहीये, मला अजिबात डाऊट नाहीये की इंग्रजांनी टेक्नॉलॉजी डेव्हलप केली, मला त्या गोष्टीमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये, त्याचं क्रेडिट इंग्रजांनाच जाऊ दे, आपल्याला कोणाचं फुकटचं क्रेडिट नकोय। पण हे लक्षात ठेवा की एक श्रीमंत माणूस गरिबांकडे जाऊन राज्य करत नसतो, तर लुटारू माणसं ही श्रीमंतांकडे जाऊन त्यांच्याकडून कशी संपत्ती हडपू याचा विचार करत असतात। भारताने कधी कोणत्या देशावरती आक्रमण आतापर्यंत इतक्या वर्षांच्या इतिहासामध्ये केलेलं नाहीये, पण भारतावरती अनेक आक्रमण झाली आहेत। याचं कारण काय आहे? भारतातली संपत्ती, भारताचं ऐश्वर्य, भारताचं सामर्थ्य, हे सगळे भिकारी लुटारू यांना सगळं भारतामधून घेऊन जायचं होतं, म्हणून हे भारतात आले। आपण कोणावरती हल्ला केलेला नाहीये, त्यामुळे या लेफ्ट विचारधारेच्या नादाला तुम्ही लागू नका अशी मी सगळ्या तरुण वर्गाला विनंती करतो।